मेथीची भाजी काय खायला. रिपोर्ट कुठं आहे डॉक्टर आपलं ते हे जी काय कमी असेल तिथं शिर मारतात ना, जे तो प्रॉब्लेम असेल तिथं. अयो रक्त तर चांगलं 11 पॉइंट आहे की. माझ्यापेक्षा किती जास्त आहे तुला रक्त. मग मला 6.5 पॉइंट रक्त आहे. तुझे टेन्शन न जेवण्यामुळे आम्हाला कसं बसल्या जाईल. सगळं व्यवस्थित रिपोर्ट आहे म्हणला डॉक्टर. काहीच अडचण नाही, फक्त उचेर दात वाढलाय आणि ते गोळ्या घेतल्यामुळे ती बी कमी होऊन जाईल. बघ साखर बी कमी. भाकरी आहे ना, ज्वारीची आहे ना, तिला आहे ना भाजी आण. साखर 105 आहेत, काहीच नाही. हा लोकांचे 200 200 साखर. आण मेथीची भाजी. नाही तू जेव आमचा आम्ही बघू. तुला काय सांगायचंय, स्वयंपाकले आमचा लवकर झाला असता. तिनं भाजी केली मेथीची, बटाटा टाकलं कालवणाला, म्हणजे की 5 मिनिटं करावं, एवढं कालवून पुरायचं नाही. आता हे मी सकाळी तुमच्याकडे जेवून आलं काय होते ते अर्ध्या 3 परा भाकरी खाऊन आलं होतं. आणि ती गेली कालवण टाकायला, मग गॅस चालू करायला आलंय बटाटा उपसून. मग काय ही करते काय सगळं की करून ठेवलंय. मग ती काय जेवायची भाकर ती मग आम्ही खाऊ करून आमचं काय नाही पाहिजे. अगं पण तू जेव की आता किती 11 साडे 11 वाजले. गोळ्या खाल्ली आहे का नाही परत गोळ्या खाल्लेले ते खाल्ले ते का. मग जेवतो मग आमच्या बरं आताच थोडं खा ना आमच्या बरोबर परत जेवण परत. आमच्या तर बरं अकलच बंद झाली तिथं. मग आम्ही चक्कर आली असं बिया खाण्याची जावे म्हणलं आता काय खरं नाही. आता इथून न्यायची कशी. तिथं उलट्या झाल्या 2-3. मग आता म्हणलं आपण पडलो गडी माणूस. आणि म्हणलं जर आपल्या बरोबर कसं आहे गाडी 2 व्हीलर. आता म्हणलं कसं आहे म्हणलं साडूला म्हणलं मागं बसावा, मध्ये माने बसून पुढे मी. असं जर बसलो तरच म्हणलं आपण जाऊ लवकर. आणि जर असं जर सिंगल जर बसलो तर मग कवा गाडी आपण कवा जाणार घरी. तिथंच आम्ही जवळजवळ अर्धा तास बसलो त्या ठिकाणी. जरा बरं वाटायला लागलं सासूबाईला. आणि मग तिथून मग निघालो मग दामादामाने. आणि मग तालुक्यात आलो. मग दवाखान्यात गेलो. म्हणलं आता कसं आहे, आता जर दवाखान्यात गेलं बघितलं ट्रीटमेंट बघू म्हणलं काय होतंय काय नाही. म्हणलं मग कळत ना काय दुख नाही काय नाही. हा परत म्हणलं इकडे घरी आणायचं, इथून परत दवाखान्यात घेऊन जायचं. हे सोपा त्रास आहे का. हा पण कसं आहे भावानं पहिलं माहिती का, 2 व्हीलरवर इतक्या लांब जाणं म्हणजे सोपं नाही. 150 किलोमीटर अंतर आहे. ती काय जवळ आहे का ती. मग काय आजारी माणूस इतक्या गेले ती म्हटल्यानंतर काळजी वाटतेच की. काळजी कोणाला वाटत नाही. मग काय बरोबर. त्यामुळे आम्ही पण येत होतो ना. इकडं आपण तिला खायला जेव म्हणलं ते जेवण एकच खाल्लं होतं त्याला उलट्या
होय व ती शिगडी द्या बरं, शिगडी दुसरी जोडून. नाही का नाही केलं दुखणं असं जेवण नाही का नाही केलं आणि हे 2 दिवसात 1 दिवसाचं जेवण केलं नाही तरी पण उलट्या होते. जेव म्हणजे ती चालूच राहिलंय आणि त्याचं बटन निघालंय उपसून. ती खालची शिगडी काढा आणि ती त्याचं भांडी कुठे ठेवल्या तुम्ही? ही काय लिहिलं तिकडं? ती शिगडी जोडावी लागेल दुसरी. लवकर आला तुम्ही म्हणते झालं आला तिथं भेटलं. जरा जेव जा, तुला जेवायचं तर भूक लागली ना. जाते खूप लागलं तुझ्या जीव अडकलाय जा नाही तिला तिने उठते ना मी जेवले. येता आपण मेवा खायला या. जुगाड का मगाशी झालंच नाही भाऊ बहिणीनं. ती शिगडीचं बटन उपासलं होतं ना, तिला नीट ती बटन बसवून आणावं लागेल. ती नाही ना भांडी बसणार त्याला. बसतात की भांडी? बघा मग टाकून. बसतंय का? हा ह्या 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 शिगडीचं बघा, ह्या आणि त्या बसतंय का नाही? एकच साईज असते, ही नाही बसणार. हा मग तीच सांगते ना मी तुम्हाला. त्याचं बर्नल आणि ती कुठं ठेवलंय तुम्ही? बर्नर पण त्याचं बर्नर पण कुठं राहायचं गावाला? त्याच्या परत ती त्याच्या झापड्यात असल्या. गावलं का? आणि त्याच्या वरच्या ती ही झाकण्या असल्या. ही काय करते ग पोरगी? काय कापत बसली त्या कात्रीने ती ठेवून? खुर्ची आण बरं इकडे. खुर्ची आणा. बाहेरची खुर्ची आहे ना अपूर्वा. काय काय
बघावं लागेल नीट. दमून गेलास त्याला. ही जाम झालंय दुखत आहे काय म्हणून सांगायचं. पोरगी काय कापते काय नो बाई. थांबकी कागदच आहे. अगं पण का तर नको ना घेऊ ती. हा तिकडे येते मला वाटतं मग. कुठं बी काय टाकलंय. ती पिलटा होत्या ग शिवण्या. त्याच्या वरच ही पाहिजे त्या झाकण्या. आम्ही टाकतो कशाची पण. ही असली जी आहे ना हो का ह्या झाकण्या. हा ती हे असले. झाकणी बघा. ती तुम्ही नीट करायला नेताना कुठं ठेवल्या काय. ह्याच्या वर फिर आहेत का बघा बरं. ह्या इकडच्या साईडला नाही सती. बघा ना अशा खुर्ची उभा राहून. चेक केली